आमच्या या स्वप्नाला कुठं न्यायचं म्हणजे अवघड आहे. कुठं जाईल तिथं कान करून येते आणि आता इथं या बारक्या पोरांचा बॉल घालवून आली बघा. तर नमस्कार मित्रांनो, आज आम्ही चाललोय बघा ही स्वप्नाची क्रेटा घेऊन तळमावलेला, जे आहे कराडमधून 20 किलोमीटर अंतरावर, आणि त्या तळमावलेतनं नाईकबा फक्त 10 किलोमीटर अंतरावर आहे. आणि या स्वप्नाचा कुलदैवत आहे. स्वप्न्या म्हणला मला पण दर्शन करायचंय तिकडचं, तू तुझं तू कामं करत बस, मी दर्शन घेऊन येतो. म्हणून स्वप्न्याला आणि त्याच्या गँगला घेऊन चाललेलोच. आणि कराडमध्ये एंट्री केल्या बरोबर या साहेबांनी आम्हाला अडवले की या साहेबांनी तर स्वप्नाच्या सगळ्या गाडीची कुंडली मागेली. सगळी कुंडली चेक करून झालं मित्रांनो. आता इथलं सेटलमेंट करून आम्ही पोहोचले बघा तळमावलीमध्ये असलेल्या या अनुलक्ष डिजिटल एक्सरे सेंटरला. इथल्या जरा कॉम्प्युटरच्या सॉफ्टवेअरचा प्रॉब्लेम झालेला. सॉफ्टवेअर इन्स्टॉलेशनला लावलं तर मशीन पण सर्व्हिसिंग करून घेतलं. तर स्वप्न्याला म्हणलेलो, स्वप्न्या तू तवर दर्शन करून येतोस का बघ, कारण याला लागणार आहे तासभर. स्वप्न्या पण म्हणला जाऊन येतो, आम्ही पण लय दिवस झाले गेलेलो नाही. जाऊन दर्शन करायचं राहिलं. ही लहान मुलं क्रिकेट खेळताना बघितलं त्यांच्याबरोबर आलाय खेळायला, आणि खेळायला जरा प्रेमानं तर खेळायचं. बघा की कसला लांब लांब बॉल मारून खेळायला, ते पण बारक्या पोरांच्यात. शेवटी मित्रांनो एक बॉल त्यानं घालवला. ही बारकी पोरं बिचारी खेळत होती, त्यांचं बॉल घालवून आले बघा. आणि या बारक्या पोरांनी स्वप्न्याला आणि त्याच्या फंटर लोकांना दिल्या धमकी, बॉल गावल्याशिवाय इथनं तुम्ही जायचं नाही म्हणून. बॉल काय गावत नव्हता. ही बारकी पोरं स्वप्न्यावर लई चिडलेली. स्वप्न्या त्यांना गणवून आलाय, दर्शन करून येतो आणि मग आपण सगळे मिळून बॉल उडक्या. आणि आमचा स्वप्न्या देवाचं छान असं दर्शन करून बसलाय की मंदिरातच बॉल उडकायला लागतोय म्हणून. आणि ही बारकी पोरं काय त्याला सोडत्या, मंदिरात येऊन त्याचा पाठला कराल. शेवटी स्वप्न्यानं काय त्यांना बॉल उडकून दिलेला नाही, घालवून आले. माझं पण काम झालेलं. स्वप्न्याला म्हणलो आवरलं असलं तरी ये. आणि ही गँग खाली आलं या आमले सरांनी, म्हणजे ज्यांचं हे अनुलक्ष डिजिटल एक्सरे सेंटर आहे, तिने आम्हा सगळ्यांना दिलं की आईस्क्रीम खायला. आम्ही पण काही जेवाय नव्हतो, त्यामुळे आईस्क्रीम खाल्लं. आणि आईस्क्रीम खाऊन स्वप्न्याला आणि त्याच्या गँगला म्हणलो आपण पुढे जाऊन जीव्या म्हणून कुठेतरी चांगल्या हॉटेलला. आणि यांना घेऊन आलोय बघा डायरेक्ट या फेमस अशा एमके धाब्याला घेऊन. मित्रांनो मी तर खूप दिवसानं मित्रांनो जेवा आलोय बघा. शेवटचं कधी जेवलंय मला आठवत सुद्धा नाही. तुम्ही मित्रांनो जेवला असाल तर मला कमेंट करून सांगा इथलं जेवण कसं आहे. मी तर लय दिवसानं जेवा आलोय, त्यामुळे या हॉटेलची टेस्टच विसरलोय मित्रांनो. म्हणून जरा टेस्ट कशी आहे बघायसाठी आलोय. पहिला खातो आणि मित्रांनो तुम्हाला सांगतो. इथं काही जास्त ऑर्डर द्यायला बघायला लागत नाही, कारण या हॉटेलचं मेनू कार्ड डायरेक्ट भिंतीवर चिटकवलेला आहे. आम्ही पण लय काही विचार केला नाही. 2 मसुरा फुल मागवले आणि बटर गार्लिक नान मागवलेले बघा, 4 चौघांच्या 4. मित्रांनो भूक तर लय लागल्या. पहिला खाऊन बघतो आणि मग तुम्हाला टेस्ट सांगतो. मित्रांनो पहिला एक मसूरचा घास खाल्ला बघा. मित्रांनो टेस्ट जरा मागच्या वेळी जेवलेलो त्याच्याप्रमाणेच होती, लय काय बदललेलं नाही. आणि तुम्ही जर या हॉटेलला कधी जेवला असाल तर तुम्हाला कशी टेस्ट वाटली मित्रांनो मला कमेंट करून सांगा. आणि आपण भेटूया अजून एका नवीन व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत मित्रांनो तुम्ही जर फॉलो केला नसेल तर प्लीज तेवढं फॉलो करून घ्या आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. थँक्यू मित्रांनो.